आयुरा. शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले. इतक्या दरवाजावर टकटक झाली. इथून पुढे. निधी, तुझी आई आली का गं? मला तर आतापासूनच भीती वाटायला लागली. समीर तिचा हात घट्ट पकडून म्हणाला. मला काय माहीत आता, मी तर तुमच्यासोबतच आहे ना. तिने त्याच्याकडे बघून हसत विचारलं. अगं बाई, अंदाज विचारतोय. तुम्हा बायकांपुढे ना डोकंच नको लावायला. फार वेड्यात करता तुम्ही. समीर जरा रागातच म्हणाला. बायका नाही, मी अजून तरी मुलगीच आहे, निधी म्हणाली आणि जोरात हसू लागली. तिला हसू आलं होतं त्याच्या वाक्याने. हो माझी आई, समीर हात जोडत म्हणाला. आता जाऊन बघ, मी बाथरूमच्या इथे थांबतो, समीर म्हणाला आणि निधीला दरवाजा उघडायला पाठवून दिला. निधीला जाताना घाबरायला होत होतं. आई असेल तर काय सांगायचं याचं गणित मनात करत ती एक एक पाऊल हळूहळू दरवाजाकडे टाकत होती की पुन्हा दरवाजा वाजला. येते, निधीने ओरडूनच सांगितलं. आयुरा अजूनही फोनवर बोलतच होती. निधीने दरवाजा हळूच उघडला. निधी, मला पटकन आत घे, मी आईंची नजर चुकून आली आहे इकडे. ही अवनी होती. तिला बघून निधीने एक निश्वास सोडला. तू आहेस, मला वाटलं आई. निधी बोलतच होती की अवनी पटकन पुढे झाली आणि निधीच्या तोंडावर हात ठेवून तिला आत ढकललं आणि मागे फिरून पटकन दरवाजा लावून घेतला. अगं, आई झोपलंय. आपला बाहेर आवाज आला तर त्या बघायला येतील, मग गेलो आपण सगळेच, अवनी म्हणाली. अवनीने आत येताच इकडे तिकडे बघितलं. तुमचे हिरो कुठे आहेत? अवनी म्हणाली की बाथरूमकडून आवाज आला. हा का इथे आहे? समीर चालत पुढे आला. तशी अवनी हसली. अच्छा, म्हणजे तुमची लपाईची तयारी होती. ऑफिसर साहेब, एवढे घाबरता आमच्या आईना? अवनी म्हणाली. हो मग, होणाऱ्या बायकोची आई, तेवढं तर घाबरलंच पाहिजे, समीर म्हणाला. निधी त्याची नौटंकी बघत होती. समोर उभी राहून त्याने पुढे येऊन निधीचा हात आपल्या हातात घेतला. आता तुझी आई नाही तर मी एवढं तर करू शकतो ना. आपण असेच बसलो होतो ना. त्याने निधीला स्वतःजवळ ओढून बसवलं. वहिनी आहे, निधी म्हणाले. नाही नाही, मी अदृश्य झाले. तुमचं चालू द्या, मी काही बघितलेलं नाही आणि ऐकलं सुद्धा नाही, अवनीने लगेच त्यांना सांगितलं. बघितलं? समीर निर्लज्जासारखा हसत निधीला म्हणाला. वहिनी काय बोलायला आली ते तरी बघू आपण, निधी म्हणाली. आता आयुराचा कॉलसुद्धा झाला होता. तीही या दिघांकडे आली. आयुषचा खास निरोप आहे तुझ्यासाठी. लवकर लग्नाचा बार उडवायचा, माझी बहीण वाट बघून थकली आहे, आयुरा हसतच म्हणाली. त्याला येऊ दे तर घरी, मग लवकरच बार उडू, समीरने उगाच निधीचे केस तिच्या तोंडावर टाकून विस्कटत म्हणाला. मग निधीने सुद्धा केस मागे घेत त्याच्या हातावर एक फटका दिला. दादा, मला तुझ्याशी ना खूप म्हणजे खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तुमचं भेटून बोलून पप्पी झप्पी झाली का तर मी बोलायला सुरुवात करते, आयुरा असून म्हणाले. नाही, अजून बाकी आहे, पण तू बोलू शकतेस, समीर म्हणाला. निधीचे डोळे मोठेच झाले. याआधी त्याने कधीच असं बोलायला किंवा रोमॅन्टिक वागायला पुढाकारच घेतला नव्हता. पण आता बोलताना थांबत नव्हता. सांगावं लागत होतं, थांब बाबा म्हणून. कदाचित हे जास्त विरहामुळे असेल किंवा मग वाढत्या वयाबरोबर शरीराची वाढलेली गरज असेल किंवा मग जबाबदारीतून प्रेमाकडे निसंकोचपणे जाण्याचा त्याचा हा कल असेल, देवच जाणे. पण निधीला तो आता जास्तच आवडू लागला होता. ती तशीच त्याच्या उबदार हाताला चिकटून बसली. किती निर्लज्ज. हे बघ, जे काय करायचं
ते आता लग्नानंतर करायचं. आम्हाला अजून काही बघायची इच्छा नाही. आयुरा त्याच्याकडे बघत बोट दाखवत म्हणाले, वहिनी तू कुठे ह्यांच्या नदी लागतेस, बोल तू. निधी म्हणाले, बरं मी जेव्हा तिकडे त्या बंगल्यात होते ना, तेव्हा अधिराजचा असिस्टंट राकेश तिथे माझी आणि बाबांची माहिती घेऊन आला होता. मी बाजूच्याच रूममध्ये असल्यामुळे मला सहज ऐकू आली ती. राकेश माहिती वाचून दाखवत होता, त्यामुळे मला कळलं आहे की आपल्या बाबांचा ॲक्सिडेंट झाला नाही, तर तो मर्डर होता. आयुरा बोलत होती तेव्हा समीरच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. त्याचे डोळे रागाने लाल दिसत होते. तो उठून उभा झाला होता. निधीसुद्धा त्याला बघत होती. त्याच्यासोबत तीही उभी झाली घाबरून. कारण आयुरा 10 वर्षाची असली तरी तो 16-17 वर्षाचा होता. त्यामुळे त्याचं वडिलांशी चांगलं बॉन्डिंग होतं. अचानक झालेल्या त्या प्रसंगाने त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. त्याला रक्ताने माखलेला वडिलांचा चेहरा समोर आला. कारण सगळी कार्य तर त्यालाच करावी लागली होती. वयापेक्षा मोठं बनून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या होत्या. त्याचं लहानपण बाबांसोबतच निघून गेलं होतं. आज त्याच दडपून ठेवलेल्या कप्प्याला कोणीतरी हात घालत होतं असं वाटलं त्याला. आयुरा लहान होती. बाबांना तिला दाखवलंच नव्हतं. त्यामुळे तिच्या डोक्यात एवढं काहीच क्लिअर राहिलं नव्हतं. पण समीरचं तसं नव्हतं. त्याने सर्व प्रत्यक्ष बघितलं होतं. पण त्याला त्याच्याकडे रडायला सुद्धा वेळ नव्हता. कारण आईला सावरायचं होतं. त्याने जसं जमलं तसं केलं होतं सर्व. पण आज इतक्या दिवसांनी त्याच्या जखमेला, कपलीला ओरबडून काढलं असंच वाटलं त्याला. कोण आहे तो ज्याने माझ्या कुटुंबाकडे वाकड्या नजरेने बघितलं? समीर रागात म्हणाला. त्याचं डोकं इतकं फिरलं होतं की बाजूला असणाऱ्या निधीला सुद्धा 2 सेकंद त्याची भीती वाटली. पण लगेच सावरत तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला. आज पहिल्यांदा समीरला इतकं विस्कटलेलं तिने बघितलं होतं. समीर, आपल्याला असं सावकाशीने सगळं घ्यायचं आहे. असं आताताईपणा करून चालणार नाही. प्लीज, आता तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय. निधी त्याला समजावत म्हणाली. खरंच त्याला स्वतःचं भानच राहिलं नव्हतं. इतका तो भडकला होता. त्याच्यावर राग हावी झाला होता. निधीने हात हातात घेताच त्याला वास्तवाचं भान झालं होतं. समीर धपकन तिथल्या खुर्चीत बसला. डोक्याला हात लावून त्याने कपाळावर प्रेस केलं. त्याचा राग आता शांत झाला होता. शांत डोक्याने तो विचार करत होता. मी प्रत्येकाला त्याच्या कृतीची शिक्षा देणार, समीर म्हणाला. मी तुमच्या कायम सोबत आहे. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. निधीला समीरची काळजी वाटत होती. मी ठीक आहे. त्याने निधीला आपल्याजवळ घेत म्हणाला. कारण त्याला जाणवलं निधी स्वतः घाबरली होती. तुम्ही खूप रागात होता. मला खरंच भीती वाटली तुमची, निधी म्हणाली. आता कधीही तिच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहील असं वाटत होतं त्याला. निधी, त्याच्या डोळ्यात आता प्रेम आलं होतं निधीसाठी. गप्प बसा. एकतर इतक्या दिवसाने आलात आणि मलाच घाबरवता, निधी म्हणाली. तसा समीर थोडा हसल्यासारखं करत सरळ बसला. तुला काय दुःख आहे ते नाही कळणार, समीर म्हणाला. मला बाकी काही माहीत नाही. तुम्हाला त्रास व्हायला नको, मग मलाही होतो, एवढं मला कळतं, निधी म्हणाले. खरंच? समीर तिला जवळ घेत डोक्यावरनं हात फिरवत म्हणाला. ओके, मी नाही रागवत. आता होणारी डरपोक बायको असली तर मग मला स्ट्रॉंग बनावं लागेल, समीरने हसत म्हणाला. पण त्याच्या डोक्यातून आपल्या वडिलांचं ॲक्सिडेंट नाही तर मर्डर झाला होता ही बाब काही जात नव्हती. आतून अजूनही धगधग वाटत होती. चला झोपा आता, अवनी म्हणाली आणि ती सुद्धा निघून गेली.
इथे झोपू आपण तिघी, बेड मोठा आहे, आयुरा म्हणाली. नको, मी खाली झोपतो, समीर म्हणाला. दादा, तू वर झोप, आम्ही दोघी खाली झोपतो, आयुरा म्हणाली. नको रे बाबा, मला सवय आहे. तुला खाली झोपायला दिलं तर मला आयुष म्हणेल माझ्याच बेडरूममध्ये माझ्या बायकोला आणि बहिणीला खाली झोपवलं असं. समीर हसतच म्हणाला. सगळे झोपायची तयारी करत होते तशी निधी बाथरूमला निघून गेली. समीर लगेच आयुराकडे आला. सुगी, पुढे काय झालं फार सांग. कोणी मारलं आपल्या बाबांना? त्याने तिच्याजवळ जात लगेच विचारलं. अधिराजचे वडील भैरव आहेत ना, त्यांनी मारलं आपल्या बाबांना, आयुरा म्हणाली. तशा समीरच्या हाताच्या नसा एकदम ताट झाल्या होत्या. दादा, तू जास्त राग करू नकोस, निधी येईल आता, आयुरा म्हणाले. तसा समीर नॉर्मल व्हायचा प्रयत्न करू लागला. निधी बाहेर आल्यावर समीर लगेच बाथरूममध्ये गेला. आत जाताच त्याने जोरात आपला हात भिंतीवर आपटला. आपल्या वडिलांच्या खुन्याला सोडायचं नाही असं त्याने मनामध्ये ठरवलंच होतं. पण आत्ता या क्षणी होणारा राग आवरणं त्याला कठीण झालं होतं. तो सरळ पाण्याखाली उभा झाला. डोकं शांत होणं गरजेचं होतं. खूप वेळ त्याने थंड पाणी अंगावर घेतल्यावर त्याला बरं वाटलं. समीर दादा, आयुराचा आवाज आला तसा त्याने शॉवर बंद केला. येतोय, समीरने आतून आवाज दिला. मला आयुषचे कपडे दे, त्याने आतूनच सांगितलं. हो दादा, आयुराने आयुषचे कपडे काढून समीरला दिले. समीर चेंज करून बाहेर आला आणि झोपला. पण त्याला रात्रभर झोप लागलीच नाही. सकाळी नाश्ता करून आयुरा आणि समीर हॉस्पिटलला गेले. आयुष, बरं वाटतं ना तुला? सुगीला मी घेऊन जाऊ का आजचा दिवस आईला भेटायला? समीरने आयुषला विचारलं. हो, जा, पण तू स्वतः तिला आणून सोड, कारण आदिराजचा काहीच भरोसा नाही. आपल्याला सावध राहिलं पाहिजे. मी कोणतीच रिस्क घेऊ शकत नाही, आयुष म्हणाला. हो, तू लवकर बरा हो, आपल्याला सगळे हिशोब चुकते करायचे आहेत त्यांचे, समीर म्हणाला. थोडा वेळ बोलून ते दोघं आपल्या आईला भेटायला निघून गेले. आई, समीरने आवाज दिला. तशी वत्सला बाहेर आली. समीर, सुगी? दोघांना डोळ्यासमोर बघून तिला खूप आनंद झाला होता. आई, आयुराने सुद्धा धावत जाऊन आपल्या आईला मिठी मारली. पण तिला एकदम गरगरल्यासारखं झालं. काही कळायच्या आतच ती खाली कोसळायला लागली. वत्सलाने तिला लगेच पकडलं. सुगी, काय झालं? तिची आई घाबरली होती. त्याने तिला पकडलं, पण ती काही त्यांना सावरत नव्हती. सुगी, समीर तिच्याकडे धावत आला आणि तिला पकडलं. तोही तिला अचानक चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याने घाबरला. प्रवासाने असेल, तिला आत घे, तोंडावर पाणी मार, वत्सलाने काळजीने सांगितलं. सुगी, डोळे उघड, समीरने तोंडावर पाणी मारून तिला आवाज दिला. तिने हळूहळू डोळे उघडले. मला काय झालं होतं? तिने विचारलं. नेमकं काय झालं ते तिलाही कळलं नव्हतं. अगं, प्रवासाने तुला थकवा आला असेल, आराम कर बघू, समीरने सांगितलं. तुला काय खायचं आहे ते मला सांग. आईने तिला लगेच हातोहात विचारून घेतला. मला तू काय बनवशील ते चालेल, तिने आईला सांगितलं आणि मोबाईलवर रील ढकलत बसली होती. आईने दिलेल्या फोनचा वास घरभर घुमला. तसं तिला एकदम मळमळून लागलं. बाथरूममध्ये गेली. सुगी, हळू धाव गं, आता काय तू लहान नाहीस, वत्सला म्हणाली. पण ती काही थांबली नाही. समीरने तिला बाथरूममध्ये धावत जाताना बघितलं. तो सुद्धा मग बाथरूम बाहेरच थांबला. सुगी, काय वाटतं नक्की तुला? आपण डॉक्टरकडे जाऊया चल, समीर म्हणाला. पण त्याला काहीतरी गडबड जाणवत होती. नको, मला घरी सोड नेऊन, मी घरी जाते,
तिला एकदम अशक्त वाटत होतं. हे ते काही नाही, जर चेंज करून ये, जाऊन ये डॉक्टरकडे, समीर म्हणाला. पण ती तर जाताना पण धडपडत चालली होती. कमॉन, मला असं कमजोर पडून नाही चालणार. आयुष हॉस्पिटलमध्ये आहेत. हे सगळं मला आदिराजीने काहीतरी दिलं म्हणून होत नाही ना. तिचा संशय कुठून कुठे घेऊन गेला होता. सुगी, ये लवकर. समीर बाहेर बाईक काढून हॉर्न देत होता. हो आले. ती तयार होऊन आली. जवळच्या दवाखान्यात पोहोचले. डॉक्टरने काय काय वाटतं विचारलं. तुमचे पिरियड्स कधी आले होते, डेट आठवते का तुम्हाला? डॉक्टरांनी विचारलं आणि आयुराला आठवलं. जवळजवळ 7 ते 8 दिवस पुढे गेले होते. या गडबडीत तिच्या लक्षातच आलं नव्हतं. आपल्याला चेक करावं लागेल, डॉक्टर तिला म्हणाले. युरिन सबमिट करा, नर्सने छोटी खाली बॉटल देऊन तिला सांगितलं. ओके, आयुरा म्हणाली आणि वॉशरूममध्ये निघून गेली. थोड्याच वेळात डॉक्टरांनी आयुराला आत बोलावलं. अभिनंदन, तुम्ही प्रेग्नंट आहात, डॉक्टर म्हणाले. काय? आयुरा एकदम खुशीने म्हणाली. हे ऐकायला तिचे कान तरसले होते. ती खूप खुश झाली होती. ती लगेच बाहेर आली. समीर दादा, आयुरा येऊन त्याला बिलगली. काय झालं, तू खूप खुश आहेस? तिला असं बिलगताना बघून समीर म्हणाला. हो, तू मामा होणार आहेस. आयुषनं फोन करते. फोन काढला. थांब, मी करतो फोन, समीर म्हणाला आणि समीरने आयुषला फोन केला. आयुष, सुगीला डॉक्टरकडे आणलं आहे, समीर म्हणाला. का? आयुषचा घाबरलेला आवाज आला. तू काहीतरी गडबड केलीस, तुझ्यामुळे तिला यावं लागलं हॉस्पिटलला, समीर रागवल्याचं नाटक करत म्हणाला. इकडे आयुरा त्याला मारत होती कारण तिला लाज वाटत होती. समीर आयुषची फिरकी घेत होता म्हणून. मी सांगते ते, आयुरा समीरला म्हणाली. पण समीर काही तिचं ऐकत नव्हता. समीर, काही काय बोलतोस? मी काय केलं? तिला काय झालं सांग, मी लगेच येतोय तिकडे, आयुष एकदम कासावीस होत म्हणाला. अरे तू बाबा होणार आहेस, समीर म्हणाला आणि आयुषच्या कानावर विश्वासच बसेना. आपण खरंच तेच ऐकलं का? काय बोललास तू, परत बोल, आयुष म्हणाला. अरे माझी सुगी आई आणि तू बाबा होणार आणि मी मामा, समीर पुन्हा म्हणाला. तसा आयुष खूपच खुश झाला. आयूकडे फोन दे, आयुष म्हणाला. तसा समीरने फोन आयुराकडे दिला. थँक्स आयू, थँक्यू सो मच. मी खूप खुश आहे. मला एक घट्ट मिठी हवी होती आता. तू तू इकडे ये ना मला भेटायला, नाहीतर मी तिकडे येतो. आयुष एकदम उतावळीत झाला होता. आयुष, मी येते तिकडे, तुम्ही नका येऊ, आयुरा त्याला थोडंसं दटावतच म्हणाले. आज राहून जाणार होतीस ना, समीर लगेच मागून बोलला. आयुराने थोडं बोलून फोन ठेवला. नाही, मी आता नाही राहू शकत. मी गेली नाही तर आयुष येतील हॉस्पिटलमधून इथे, आयुरा म्हणाले. चल घरी, समीर म्हणाला आणि दोघंही घरी आले. आई, तू आजी होणार आहेस आणि मी मामा. समीर तर खूपच खुश दिसत होता आयुरासाठी. तोच ही आनंदाची बातमी सगळ्यात आधी सांगत सुटला होता. अगो माझी बाय, आता काय गं खावं वाटतं, आईने तिच्याजवळ येत तोंडावरून हात फिरवत लगेच विचारलं. ती खुश झाली होती. आई, मला लगेच काही खावंसं वाटत नाही गं, पण तू फोडणी दिलीस ना तेव्हा मात्र मला कसं तरीच झालं एकदम, आयुरा तोंड वाकडं करत म्हणाले. हो गं, आता तसंच काही ना काही नवीन होत राहणार. कधी इकडे दुखलं वाटेल, कधी तिकडे. आता बारीक कुरबुरी असणारच. काही खावंसं वाटेल तर काही बघूनच ओकारी येईल. आई
आयुराकडे बघून हसत म्हणाली, आता चालली तुझी बाय. तिला सासरी जायचे वेध लागले आहेत. आयुष बोलावतोय तिला तिकडे. समीर म्हणाला, जाऊ दे, तिकडे जावई बापूंना पण बघावं वाटलं असेल. जाऊ दे, चुलीचे लाकडू नेहमी चुलीलाच जळालं पाहिजे. आयुराची आई म्हणाली आणि आयुराला जेवायला वाढू लागली. इकडे आयुष मात्र बेडवरच बसून आयुराची वाट बघत होता. समीरने दुपारी आयुराला हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडलं. आयू, आय लव्ह यू. मला सगळ्यात अनोखं गिफ्ट दिलं आहेस तू माझ्या आयुष्यातलं. थँक्यू. आयुरा त्याच्याजवळ आली तसं त्याने तिला जवळ घेतलं. तिच्या 2 भुवयांमध्ये आपले ओठ टेकवले. ह्या क्षणी त्याला जगातली सगळी सुखं तोकडी वाटत होती. दोघात तिसरा किंवा तिसरी येणार आहे. चला लागा कामाला. कोणी स्वेटर तर कोणी टोपरं तयार ठेवा. टू बी कंटिन्यू. थंडीने आवाज बसल्यामुळे कथा बोलता येत नव्हती. त्यासाठी खूप खूप क्षमस्व. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढे येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद.